हां, बोला ताई. हां. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हं. मी काल फोन केला होता. एंगेजच आहे माझा. हो हो, ना, बिझी होता ना? हो. हां, हां. पहिल्यांदा अनुभव सांगते मी. अच्छा, कुठून हां, बोलताय? मी तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स सगळं मेसेज बरं, करेल. बरं. बरं, हां, बरं, बरं. हां. अनुभव सांगायचा तुम्हाला. काय अनुभव आला ताई? मी असंच एकदा बाहेर असं जेवायला गेलो होतो मी आणि माझे दोघं जण हां, 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 हां. आणि काहीतरी खाण्यामध्ये पापड का काहीतरी आला होता बरं. हां, हां. आणि वर आपलं हे असते ना काय अ, याला लागलं वर. कट झालं माझं वरचं. टाळूच्या टाळूला, तिथं. टाळूला हो. लागला. हां, आणि हां. मला काय वाटलं की काहीतरी ह्याची म ह्याची फोड चिटकली वगैरे अशी लोणच्याची वगैरे असं म्हणून पण इतकं रक्त गेलं की विचारूच नका तुम्ही. अरे, अरे, अरे! हां, अरे हां, बापरे! हां, मग हां. ते तसं ठरवलं मी गुळण्या करायचं. गुळण्याच्या ऐवजी रक्तच पडतंय सगळं खाली. बापरे! पण मग शेवटी माझ्या भावाला म्हटलं, "चल बाबा आपण दवाखान्यात जाऊ" म्हटलं. हं, हं. मग जिथं आम्ही जेवायला गेलो ते म्हणले की "काय झालं?" मी म्हटलं, "तुमच्या दातात रक्त येतं." म्हणलं, "नाही दातात येत नाही" म्हटलं. "मला हं. टाळूला काहीतरी झालंय." हं, 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 हं. तर भावाला असं वाटलं की ती पिन वगैरे काय आजकाल कसं असतं की ह्याच्यामध्ये हॉटेलमध्ये काही सांगता येत नाही ना कसं, बरोबर, कशात बरोबर. काय ते हॉटेलमध्ये पिन वगैरे गेली काय म्हणून. हो. थोडा घाबरला. तरी पण आम्ही लगेच गेलो. ते म्हणे, "कुठे जायचं?" म्हणलं, "तुम्हीच सांगा आता कुठे जायचं?" कारण मला काही सुचेना ना हो, अजिबात. हो, हो, हो. मग ते म्हणे, "चला" म्हणे समुद्रात. म्हणलं, "दाताचा दवाखाना नको" म्हणे मला. त्याने दातात म्हणलं, "नाही दातातनं रक्त येतच नाहीये" म्हणलं हे. बरोबर, बरं बरोबर. चला म्हणे, मग माझे मित्र आहेत म्हणे डॉक्टर त्यांच्याकडे जाऊ म्हणे आपण ENT वाले. म्हणलं, "हां, चला तिथे हां, चला" म्हटलं. हां, मग हां. आम्ही गेलो तिथे ENTमध्ये. हं, हं. त्यांनी बघितलं होतं पण रक्त थोडं थांबलं होतं. हां, मग हां. त्यांनी सांगितलं, "तुमच्या टाऊला थोडी इंज्युरी झाली" म्हणे. अय्या! हां. हं, आणि हं. ते तोंडात लाळेने ते बरं होतं म्हणे, हील होतं म्हणे लगेच. बरं, बरं. हं, हं. हां. मग झालं त्यांनी सांगितलं, मग आम्ही गेलो. अरे वाह! मग मी हो. मग मी स्वामींना म्हटलं, की माझं कसंही पुण्यतिथीपर्यंत बरं होऊ दे म्हणलं माझं. आई काही असो गं! म्हणलं, कारण मला इतकी भीती, की मला वाटलं कुठे आपल्याला गिळता येत नाही. कारण आत्ताच माझ्या खरंय, मिस्टर खरंय. मेमध्ये एक्सपायर झाले. तर त्यांना बापरे! कॅन्सर झाला होता त्यांना. हं. किती वय होतं त्यांचं? 62. सांगेन तुम्हाला ती स्टोरी नंतर मी सगळी. बरं, 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 बरं. हं. पण मग माझं तुम्हाला मी खोटं सांगत हे नाही. त्या दिवशीपासून जे माझं कमी-कमी होत गेलं, तर अरे पुण्यतिथीपर्यंत वाह! माझं पूर्ण हे झालं. हां, तोपर्यंत तेव्हा मी संकल्प हा केला होता. संकल्प म्हणजे मी पाणी वगैरे सोडून नाही. हं. पण हे केलं होतं, की 51 वेळा घोर कष्ट कर म्हणेन म्हणून मी. अच्छा, अच्छा, अच्छा. कारण हां. की आता लगेच कोणाला म्हणजे असं मला ना असं त्रास द्यायला पण आवडत नाही कोणाला, की लगेच काहीतरी सेवा घेऊन मी काय करू. म्हणलं आपण आपलं बघू अगदी ना आपल्याला काय बरोबर आहे. हो. येतं. नाही तर आणि स्वतःहूनच आधी करायचे प्रयत्न कधी पण. हां. मग ते केलं. माझं तुम्हाला मी खोटं सांगत नाही. त्या दिवशीपासून कमी-कमी झालं पुण्यतिथी पूर्ण बरं झालं माझं ते. खरंच? हो. अ, आता काय 3 दिवस झाले ना पूर्ण तिथे हो, आपल्याला. हो. एकदम क्लिअर झालं ते. आता किंचित ते टोचलं-बिचलं म्हणजे दाढ पण एक थोडीशी अणकुचीत असते ना, हां, तीही हां. टोचत असेल कदाचित. पण माझं अक्षरशः तुम्हाला मी सांगते ना, की मला असं वाटलं कुठे आपल्याला गिळता येणार नाही असं असं झालं होतं आई माझं. गं! बघा. एकदम क्लिअर झालं सगळं ते. किती छान, म्हणजे किती मला छान. इतकं हे वाटलं तुम्हाला सांगते. अजून एक बरं. 2 छोटे-छोटे अनुभव सांगते मी तुम्हाला. हां, हां, हां. अ, माझे जावई आहेत, ते हं. नुसतं परदेशात असतात. तर बरं, त्यांचं बरं. काय झालं त्यावेळेस माझी मुलगी प्रेग्नंट होती. हां, हां, हां. तर आता ती तिचं "आई तू तिकडे येते का?" मी म्हटलं, "नाही तू इकडे ये" म्हटलं. असं मागच्या 2 वर्षापूर्वी. पण मला काही जमत नाही कारण तिच्या बाबाला पण बरं नव्हतं. बरोबर, तर "तू बरोबर. ये" मी असं करत शेवटी तिचं यायचं ठरलं इकडं. हां, हां. आणि तिला सारखं शुगर डाऊन वगैरे काहीतरी चालायचं तिचं आपलं. बरोबर पहिल्यांदा पोरींचं थोडंसं प्रेग्नन्सीत होतं. हां, हां. होतं. मग आणि त्याच्यात काय झालं जावयांचा हात इतका आखडला त्या कॉम्प्युटरवरती हे करून, की त्याला हातच हलवता येईना. अगो बाई! हां. मग ते 2-3 दिवस बघितलं तिचं ती आली टेन्शनमध्ये, की आता माझी तर प्रेग्नन्सी पण ह्यांना पण हात हलवतात. ती म्हणे बॅग पण हलवता येते त्यांना. अरे, आता अरे, काय अरे! करायचं? आता काय बापरे! करायचं? खूप परेशान झाली ती आणि ती हं. मला सांगायला सुद्धा कारण इकडे पण जरा मी थोडीशी याच्यात होते टेन्शनमध्ये. बरोबर, बरोबर. बरं हां. काय करायचं म्हणलं आता. मग शेवटी तिला म्हणलं, की "मग आई असं-असं झालंय गं" म्हणे. हां. म्हणलं, "एक काम कर" म्हणलं, त्यांच्यावरती तारक मंत्र टाक म्हणलं त्यांच्या ह्याच्यावरती तीर्थ. खांद्यावरती. हां, हां. तुम्हाला खोटं वाटत नाही ताई, तिने तारक मंत्र एकदाच टाकलं फक्त 11 वेळा म्हटलं तिने. बापरे! आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते काही म्हणले पण नाही, की त्यांना काहीतरी झालं होतं की काय, काहीच नाही. अय्या! जसं काही झालंच नाही त्यांना. किती आणि फक्त छान. एकदा केलं हं ते तिने. बघा तर तिचा पण कमाल. खूप विश्वास आहे तिचा नाही त्याच्यावरती. हे विश्वास फार महत्वाचा आहे ताई. फार म्हणजे ती नेहमी आणि ती मला म्हणते, "आई तू केल्याने जास्ती मला हे वाटतं म्हणजे तुझी जास्त श्रद्धा आहे त्यांच्याविषयी. हं. तुझं करणं काहीतरी वेगळंच आहे" म्हणे. तर सेम मी म्हटलं, "नाही मुलांचं गं" असंच म्हणलं. असतं. हो. आईवर जास्त विश्वास असतो. हो, म्हणजे ती इतका महागडा विश्वास आहे तिचा पण. किती छान, किती म्हणजे हो, छान. हो. आणि तिचं तिचं तारक छानच सण मंत्राचं आहे. पाणी.
हो. आणि अजून एक सांगते, हं. जावयाला माझ्या उचकी लागते खूप जोरात. त्यांना उचकी यायला लागली की त्यांची दिवस दिवस उचकीच जात नाही त्यांची आणि इतकी अरे विचित्र बापरे! लागते की पाहूनच आपल्याला आणि जेवता जेवता उठतात ते लगेच, कारण की त्यांना काहीच खाता येत नाही त्यावेळेस. अरे, 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 अरे! आणि मी तिथं मला इतकं भीती वाटते, ती म्हणे "अगं जाऊ दे, हो, तू शांत बस" म्हणे. त्यांना होतो आणि दिवस राहते म्हणे. म्हणलं "असं कसं काय राहते?" म्हणे हां. "होतो त्यांना आणि वर्ष 6 महिने एकदा कधी राहते, पण होतो" म्हणे असं. हां, हां, हां. म्हणजे 2-3 महिन्यात एकदा होती म्हणे असं. म्हणलं अच्छा, "बरं." अच्छा. मग मी थोडी घाबरलीच होती ना. बरोबर. मग मी म्हणलं की एक उठ म्हणलं आणि मी म्हणजे तिच्याकडे मी 4-5 पाणी रोज करायची हां, हां. नातीला. म्हणलं "ते पाणी दे बरं त्यांना प्यायला." म्हणलं "बघू" म्हणलं. हां, हां. तुम्हाला खोटं सांगायचं, त्याने एकच घोट घेतला हातावरती फक्त पिलं. हां. त्यांची पुन्हा ना उचकीच नाही आली अरे वाह! आणि अजून नाही उचकी नाही आली त्यांना. अरे बापरे! किती तर दिवस झाले म्हणजे गोष्टीला? तरी ह्या गोष्टीला सुद्धा आता वर्ष होईल. अरे वाह! म्हणजे मी तिला असं अधूनमधून विचारत असते ना, हो, हो. म्हणजे. तर ती म्हणे उचकीच नाही लागली म्हणे त्याला पुन्हा. किती छान, किती म्हणजे छान. मी म्हणलं की खूप किती बघा ना, ताकद आहे किती साध्या स्वामींची. साध्या गोष्टी आहेत आपल्या, हम्म. पण किती ताकद आहे बघा ना याच्यामध्ये. खूप ताकद आहे आणि असे तर स्वामींची. तुम्हाला सांगते, मला ते इतकी अनुभव आले त्यांचे बारीक-बारीक खूप अनुभव हो आहेत. ना? काही-काही तर म्हणजे मी लिहून ठेवले ते, पण तो कागदही माझा कुठेतरी गेला. म्हणलं एक दिवशी आपण ताईंना सगळंच सांगू म्हणलं. अरे वाह! ते पण खूपच हो, छान आहेत खूप पण छान. तुमचे हो, अनुभव. हो, हो. सुंदर, सुंदर. हो. मी शेअर आताही मला करते माझा आता. माझं एक आहे. मला फक्त आता भगत आणि जो एक सेवा घ्यायची, ते जर झालं तर मी तुम्हाला होईल, होईल, पुन्हा होईल. अनुभव शेअर करणार मी तो. नक्की, नक्की होईल. तो जरा माझा हे आहे थोडासा अनुभव. हो. त्यांच्याकडून मला सेवा घ्यायची आहे. हां, त्यांना अ, दुपारी फोन करायचा 1 ते हां, 3 मला हे वेळ मध्ये. माहीत नव्हतं. मला आज एक हे वाचलं मी, ते ऐकलं ना तुमचा एक अनुभव. हां, हां, हां. त्याच्यामध्ये मी ऐकलं की 1 ते 3 मध्येच त्यांना फोन हो, करायचा म्हणून. हो, हो. म्हटलं ठीक आहे, आपण तेव्हा करू म्हणलं. तो खूप झाला ना की मी तुम्हाला लगेच शेअर करणार नक्की माझं ते. होणार, नक्की होणार हो. ताई. आणि मी मी हा शेअर जो माझ्या करते. टाळूचा जे आहे तो तुम्ही महाराजांनी कबूल केला. म्हटलं हे झालं की मी लगेच अनुभव शेअर करणार म्हणलं महाराज. पण दुसऱ्या दिवशी असं झालं की तुमचं काहीतरी मला काहीतरी काम निघालं. हां, तुमचा एक फोन काल उचलला म्हणजे घेतला गेला नाही, हां, त्याच्यामुळे हां. राहिलं माझं. नाही असं खूप झालं माझं. छान, खूप छान ताई. हो. मी शेअर हो, करते हां. हो. चालेल, चालेल. श्री धन्यवाद. स्वामी श्री समर्थ स्वामी ताई. समर्थ ताई. धन्यवाद. हां. ओके, ओके.